आणि सोशल मीडिया आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, बरोबर. प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे आणि माणूस आज लोकांमध्ये कमी पण मोबाईलमध्ये जास्त असतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, माझा वॉर्ड जो आहे त्याच्यामध्ये 80% हा मी ड्रेनेज मुक्त केलेला आहे. या नगर रोडचं, खराडी चंदन नगरचं ट्रॅफिक मुक्त झालं पाहिजे. मतदान ही आपली एक जबाबदारी आहे. आपल्या भागाचे प्रश्न, आपल्या भागाचा विकास, सगळ्या गोष्टी ह्या आपल्या एक मतावरती अवलंबून असतात आणि तुमचं एक मत हे परिवर्तन करू शकतं. त्यामुळे ही राजकारणासाठी नाही पण विकासासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. नमस्कार, परिवर्तन न्यूज पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट ईश्वरी. आज आपण बोलणार आहोत पुणे महानगरपालिका 2025 बद्दल. या निवडणुकांकडे फक्त पुणेकरांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत वाघोली गावचे एक खास व्यक्तिमत्व, जे वाघोली गावचे उपसरपंच आहेत आणि यांनी स्थानिक पातळीवर लोकांसाठी कामं केलेली आहेत. संदीप सातव सर. सर, स्वागत आहे तुमचं परिवर्तन पॉडकास्टमध्ये. सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की या वर्षीच्या निवडणुका एवढ्या महत्वाच्या का आहेत? 2022 मध्ये वाघोली गावचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये झाला आणि 2017ला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि जवळजवळ 8 वर्ष झाले परत त्यानंतर निवडणुका झाल्या नाही. गेले 3 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे या भागाचे प्रश्न अजून तसेच पेंडिंग आणि दिवसेंदिवस ते वाढत चालले. आणि जर लोकप्रतिनिधी या भागाला जर असेल तर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मदत होईल. एक लोकप्रतिनिधीला एक जबाबदारी असते, ते प्रश्न मांडायचे, त्यासाठी निधी आणायचा आणि ते प्रश्न सोडवायचे. तर ही निवडणूक फक्त राजकारणासाठी नाहीये, तर ही निवडणूक एक या भागाच्या विकासासाठी, या शहराच्या विकासासाठी अत्यंत गरजेची आहे. याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवा, पण या भागाचा विकास, या भागाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आणि ते सुटत नाहीये. त्यामुळे त्या अनुषंगाने ही निवडणूक राजकारणासाठी नाही पण विकासासाठी महत्वाची आहे. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे, या वर्षीच्या निवडणुका फक्त राजकारणाचीच नाही तर शहराच्या विकासासाठी सुद्धा ठरणार आहे का? 100%. म्हणजे राजकारण हा पार्ट थोडासा बाजूला ठेवा. ज्यावेळेस या भागाचे प्रश्न, म्हणजे जो 3 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे या भागाचे प्रश्न त्या पद्धतीने अधिकारी सोडवत नाहीये, पण लोकप्रतिनिधी जर असेल तर त्या भागाचे प्रश्न त्या ठिकाणी तो अधिकाऱ्याने मांडू शकतो, त्या अधिकाऱ्याने तो निधी आणू शकतो. त्यांना एक जबाबदारी मिळते ते प्रश्न मांडायची, त्यासाठी निधी आणायचा. त्यामुळे ही राजकारणासाठी नाही पण विकासासाठी महत्वाची निवडणूक आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही वाघोलीचे उपसरपंच आहात, तर आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं आहे की आतापर्यंत तुम्ही वाघोलीच्या विकासासाठी काय काय कामं केलेली आहेत? वाघोलीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच असताना माझ्या वॉर्डमध्ये मी जवळजवळ 24 कोटीची विकास कामे केलेली आहे. अरे वा, आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त कालावधी 3-3.5 वर्षाचा मिळाला. नंतर महानगरपालिकेमध्ये गाव समाविष्ट झाले, त्यामुळे 3-3.5 वर्षामध्ये 24 कोटीची विकास कामं केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझा प्रभाग, माझा वॉर्ड जो आहे त्याच्यामध्ये 80% हा मी ड्रेनेज मुक्त केलेला आहे. म्हणजे माझी एकमेव वॉर्ड असा आहे की त्याची ड्रेनेज लाईन ही मी मुळा-मुठा नदीपर्यंत नेलेली आहे आणि ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर 1 एकरमध्ये एक गार्डन, मी सार्वजनिक गार्डन उद्यान तयार केलं. त्यामध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिलांना त्याचा उपयोग होतोय. ते 1 एकरमध्ये गार्डन केलं. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये बाजारतळ आहे आणि त्या बाजारतळामध्ये काळामध्ये पाऊस जर झाला तर त्या ठिकाणी अनेक चिखलमय वातावरण व्हायचं. त्यामुळे महिलांना भाजीपाला आणायला जाताना, शेतकऱ्यांना तो माल विकताना प्रचंड त्रास व्हायचा. तर त्या ठिकाणी जवळजवळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी शेड उभारले. शेतकऱ्यांना बसण्यासाठी कॉन्क्रीटचे ओटे तयार केले आणि अंतर्गत फिरण्यासाठी त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात आले. त्यानंतर मी पाण्याच्या लाईन केल्या, त्यानंतर गॅसच्या लाईन केल्या, ड्रेनेज लाईन केली आणि मग लास्टला शेवटी अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते केले. कारण रस्ता एकदा केल्यानंतर तो परत तोडला नाही पाहिजे आणि त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, तो निधी व्हायला नाही गेला पाहिजे. त्यामुळे पहिलं सुरुवातीचे काम मी ड्रेनेज लाईन केलं, गॅस लाईन केली, पाण्याची लाईन केली आणि मग शेवटी रस्ते केले. असे वेगवेगळे कामं जी गरजेची आहेत, जे रोजच्या लोकांच्या समस्या आहेत ते सोडवण्याचं प्रामाणिकपणे काम केलं. खूप छान सर, म्हणजे खरंच ऐकून खूप छान वाटलं. तर आता तुम्हाला काय वाटतं की वाघोलीकरांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून? आता मॅडम सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आहे ट्रॅफिकचा प्रश्न. म्हणजे एखादा व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यानंतर वाघोलीमध्ये किंवा पुणे नगर रस्ता आज पूर्ण
जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजू जिल्ह्यांमध्ये अशी भावना लोकांची झाली आहे की हा रस्त्याला अत्यंत ट्रॅफिक जाम असतं. तर हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. त्यावेळेस नितीन गडकरी साहेबांनी या रस्त्याचं दुमजलीसाठी त्याचं DPR तयार केला आणि साधारण 7,500 कोटी रुपये त्याला मंजूर केले. परंतु त्या रस्त्याचं राज्य शासनानं वर्ग केला. MSRDCकडे तो रस्ता वर्ग केलेला आहे. त्याचं त्या ठिकाणी टेंडर झालेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर पण आता काही 8 दिवसामध्ये होईल. आता ह्या रस्त्याचं काम करण्याच्या अगोदर वाघोलीमध्ये जो बायपास आहे, जो आपला RP रस्ता आहे 30 मीटरचा, तो रस्ता होणं गरजेचं आहे. कारण आज नगर रोडची जर कॅपॅसिटी पाहिली तर साधारण 56,000 वाहने त्या रस्त्यावरनं जाऊ शकतात. पण आज 1.5 लाखापेक्षा जास्त वाहने त्या रस्त्यावरनं जातात. कारण अनेक जिल्हा मार्गांना जोडणारा हा रस्ता आहे आणि वाघोलीमध्ये एकच रस्ता आहे की जो वाघोलीच्या बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे त्याला पॅरलल रोड बायपास करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, यांना ह्या गोष्टीच्या सगळ्या कल्पना देऊन हा बायपास करणं किती गरजेचं आहे आणि तो जर बायपास झाला तर या रस्त्याची जवळजवळ 35 ते 40% लोड कमी होईल आणि या ठिकाणी ट्रॅफिकमय वाघोली करण्याचा माझा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. या नगर रोडचं, खराडी चंदन नगरचं ट्रॅफिक मुक्त झालं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा आहे आणि तिसरा प्रश्न आहे पाण्याचा. तर वाघोली लोहगाव पाणी पुरवठा योजना ज्यावेळेस देवेंद्रजी CM होते आणि आपल्या मुरलीधरांना महापौर होते, चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून 235 कोटीची बामा आसखेडची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. आज पूर्वी वाघोलीमध्ये साधारण 25 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी येतंय आणि ते आपण स्थानिक जी पूर्वीची जुनी घरं आहेत त्यांना तो पाणी देतोय. आज लोकसंख्या वाघोलीची 3.5 लाख आहे आणि आज रिक्वायरमेंट जर पाहिली तर एका व्यक्तीला 140 लिटर पाणी दिवसाला लागतं. त्या अनुषंगाने आपल्याला आज 4 कोटी लिटर पाण्याची गरज आहे आणि भामा आसखेडच्या माध्यमातून आपल्याला 3.5 कोटी लिटर पाणी मिळणार आहे. जी वाघोलीची ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यामधनं 25-30 लाख लिटर पाणी मिळणार आहे आणि जी PMRDची आता अनेक दिवसापासून ती रखडलेली आहे. याच्यासाठी आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांना तो विषय सगळं सांगितलं आहे. कारण PMRDचे अध्यक्षच मुख्यमंत्री असतात. तर त्याच्यावरती पुढच्या आठवड्यामध्ये मीटिंग लावणार आहेत. त्याचं 50 लाख लिटर पाणी येणार आहे. म्हणजे आता हे जर तिन्ही योजना व्यवस्थित चालू झाल्या तर या ठिकाणी या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रामुख्याने जो व्यक्ती फ्लॅटमध्ये राहतो तर त्या फ्लॅटला एक महिन्याला 4-4.5 हजार रुपये आजच्या रोजी या ठिकाणी मेंटेनन्स आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त खर्च होतो तो पाण्यावरती होतो. आणि हा जर पाणी पुरवठा योजना जर आली तर साधारण माझ्या मते 2,000 म्हणजे 50% त्या ठिकाणी रिलीफ या फ्लॅटधारकांना किंवा या नागरिकांना मिळणार आहे आणि त्याचा मेंटेनन्स 2,000 पर्यंत येईल. तो कसा कमी करता येईल याच्यावरती मी काम करतो. खूप छान सर. बरं, या वेळच्या निवडणुकीत डिजिटल प्रचाराचा प्रभाव कसा वाटतो तुम्हाला? ॲक्च्युली डिजिटल प्रभाव जो आहे तर अनेक आपण बघतो की राजकारणामध्ये काम करण्याच्या अगोदर सोशल मीडियाचा वापर करून रील बनवून मी हे प्रश्न सोडवले, मी ते प्रश्न सोडवले. पण माझी काम करण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे. मी त्या ठिकाणी लोकांमध्ये जातो, त्या भागांमध्ये जातो, ते प्रश्न समजून घेतो, ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील ते बघतो आणि प्रश्न सोडवल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं मी सोशल मीडियाच्या माध्यमातून, डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते मी पोचवतो. परंतु काम होण्याच्या अगोदर मी कधी ते करत नाही आहे. आणि सोशल मीडिया आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये TV आहे आणि माणूस आज लोकांमध्ये कमी पण मोबाईलमध्ये जास्त असतो. हे तुम्हाला पण माहिती आहे, आपण सर्वजण याच्यामध्ये घेत आहोत. पण सोशल मीडियाचं हे नवं राजकीय रणांगण बनलं आहे, बरोबर आहे. तर मग शेवटी मतदार काम पाहूनच निर्णय घेतो. माझी मतदारांना विनंती आहे की आणि लोक पण सुज्ञे, शेवटी आम्ही पुणेकर आहोत. या ठिकाणी मतदार पण पुणेकर आहे. पुणेकर हा फार हुशार व्यक्ती आहे, जो काम करतोय, जो लोकांच्यात आहे, जो 24 तास आपल्यासाठी अवेलेबल आहेत. लोकांना सगळं माहिती, लोक सब जानते. पण सर, म्हणजे जसं की आता आपण बोललो की सोशल मीडिया आजच्या तारखेला एवढी ॲक्टिव्ह आहे की म्हणजे शाळेतल्या मुलांपासून ते प्रत्येक दुकानदारांकडे फक्त आणि फक्त इंस्टा, फेसबुक, यूट्यूब याच गोष्टी डेली बेसिसवर बघितल्या जातात. बरोबर. तर या मार्गांद्वारे तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ॲक्च्युली काय आहे की आपण केलेलं काम म्हणजे त्याच्यामध्ये राजकारण असेल, बिझनेस असेल किंवा मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्याच्यामधनं
सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा डिजिटलच्या माध्यमातून शिकायला पण मिळतात. व्यवसायाला तो एक व्यासपीठ पण आहे, राजकारणाला पण व्यासपीठ आहे, पण त्याचा वापर करताना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने केला पाहिजे. मुलांना सुद्धा त्या ठिकाणी मोबाईल किंवा ह्या गोष्टी जास्त न देता आपले ग्राउंडवरती जाऊन त्यांना खेळण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. आणि व्यवसायाला तर चांगलंच आहे, मी व्यवसायाचं मार्केटिंग आज डिजिटलच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलं होतं. राजकारणी सुद्धा लोक त्या ठिकाणी त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतात. लोक सुज्ञ आहेत, लोक कोणत्या गोष्टी घ्यायच्या, म्हणजे व्यवसाय असू द्या, राजकारण असू द्या किंवा कोणत्या गोष्टी ते योग्य पद्धतीने घेतात. जसं की आम्ही ऐकलं आहे, तुम्ही आतापर्यंत महिलांसाठी खूप कामं केलेली आहेत. आत्ताच तुम्ही टुर्नामेंटही ठेवल्या होत्या. हो. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? खरं काय की आपल्या भागामधील महिला आपल्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजे. त्यांना स्वतःचा व्यवसाय करता आला पाहिजे. त्यांनी त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. या माध्यमातून मी अनेक महिलांना त्या ठिकाणी सक्षमीकरण कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नथ मेकिंग असेल, रांगोळी असेल, तुमचं मेहंदी असेल, वेगवेगळे साडी, अनेक कार्यशाळा घेतल्या. त्याच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी त्या शिकायला मिळाल्या आणि त्या घरी बसून व्यवसाय करू शकतात. अनेक महिला आपल्या घरनं व्यवसाय करतात आणि व्यवसाय करत असताना त्यांना व्यासपीठ तयार करून देणं गरजेचं आहे की आपण जो माल तयार करतो किंवा आपण जे काय उत्पादन करतो ते लोकांपुढे आले पाहिजे आणि त्यांना व्यासपीठ मिळलं पाहिजे. त्या माध्यमातून मी वाघोली फिलानेस्ट म्हणून कार्यक्रम घेतला होता. त्याच्यामध्ये जवळजवळ 25,000पेक्षा जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या भागातील खराडी चंदननगर भागातील महिलांना त्या ठिकाणी आपलं उत्पादन, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्यानंतर आत्ता दुसरं वर्ष आहे, म्हणजे मागच्या वर्षापासून मी क्रिकेट स्पर्धा, म्हणजे ज्या आजपर्यंत पुण्यामध्ये झाल्या नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मी वुमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या. मागच्या वेळेस जवळजवळ 53 संघांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता. 650पेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी होत्या. ह्या वर्षी मी सीझन 2 करतोय. त्याच्यामध्ये जवळजवळ 60पेक्षा जास्त संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि जवळजवळ 750-800 महिलांनी त्या ठिकाणी खेळाडू म्हणून सहभाग घेतलेला आहे. की आपल्या रोजच्या व्यापातनं आपलं कुटुंब, आपलं मुलं, आपलं परिवार हे सगळं करत असताना स्वास्थ्य, आपलं शरीर याच्या माध्यमातून थोडंसं ते जागरूकता मिळावी, त्यांना एक वेगळं काहीतरी एंटरटेनमेंट असावं, या माध्यमातून त्या ठिकाणी मी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि महिलांच्यासाठी खरंच काम करणं गरजेचं आहे. महिला स्वतःहून पुढे येऊन काम करण्यासाठी तयार आहेत, पण त्यांना व्यासपीठ द्यावं लागतं, तर ते व्यासपीठ देण्याचा मी प्रयत्न करतोय. बस. खूप छान सर. बरं, आज आपण ऐकलं उपसरपंच संदीप सातव यांचं निवडणुकांबद्दल मत. सर, आता तुम्ही नगरसेवक पदासाठी उभा ठाकलेले आहात आणि तुम्हाला माहितीच आहे की प्रभाग क्रमांक 4मधून तुमचे विरोधकही खूप आहेत. तर त्यांच्यापेक्षा वेगळं असं काय व्यक्तिमत्व आहे तुमचं जे तुम्ही जनतेला सांगू शकाल? आता ॲक्च्युली हे मी वेगळं व्यक्तिमत्व काय हे मी सांगण्यापेक्षा लोकांना माहिती आहे आणि मी स्वतः त्या भागामध्ये जातो, त्या भागामध्ये जाऊन प्रश्न जाणून घेतो. ते प्रश्न कसे सोडवायचे, कोणत्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सोडवले पाहिजे. प्रशासकीय नॉलेज मला त्याच्यामध्ये प्रचंड आहे. म्हणजे आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे. तर आपल्या भागाचा विकास, आपल्या भागाचे प्रश्न, जर तुम्हाला दूरदृष्टी असेल, तुम्हाला जर व्हिजन असेल, तर ते काम करायला सोपं जातं आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची माझी पद्धत आहे. विरोधक कोण आहे त्यांच्यावरती टीका मी कधी करत नाही. त्यांचं काम ते करतात, पण मला लोकांसाठी काम करायचे, मला लोकांचे प्रश्न सोडवायचे, मला आपल्या भागाचे डेव्हलपमेंट करायचे, आपल्या भागाचा विकास करायचा, हे मला हे करायचं. आणि दूरदृष्टी आणि व्हिजन जर असेल तर पुढच्या 15-20 वर्षासाठी आपण चांगलं काम या भागासाठी करू शकतो, अशी माझी एक छोट्या कार्यकर्त्याची मानसिकता आहे. सर, तुम्ही पाणी, कचरा, वाहतूक कोंडी हे प्रश्न तर सोडवणार आहातच, पण जसं की आम्ही जाणतो तुम्ही तुमच्या विभागातलं ड्रेनेजचा प्रश्न हा खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे टाळलेला आहे. तर म्हणजे बाकीच्या भागांबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मी ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य झालो आणि ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर पहिला प्रश्न जो हातात घेतला तो ड्रेनेजचा घेतला. मी माझ्या पूर्ण वॉर्डचा कंट्रोल सर्वे केला एजन्सी लावून आणि कंट्रोल सर्वे केल्यानंतर त्या भागाचे पाणी ड्रेनेज हे मुख्य लाईनला कसे नेता येईल त्या पद्धतीने मी नियोजन केलं आणि ते पाणी आपण ड्रेनेजचं नदीपर्यंत नेलं. ज्या वेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, नगरसेवक ज्यावेळेस मी निवडून येईल, ते आल्यानंतर मी पहिला सुद्धा प्रश्न हातात घेईल,
पूर्ण वाघोलीचा DPR तयार करायचा. कारण वाघोलीचे जी काही भौगोलिक परिस्थिती आहे ती प्रत्येक भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाचा स्लोप वेगवेगळ्या भागामध्ये आहे. तर त्याचा DPR पूर्ण वाघोली खराडी या भागाचा पूर्ण DPR तयार करून त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी, त्याला लागणारा STP प्लॅनची कॅपॅसिटी, हे सर्व DPR तयार करून सुरुवातीला त्या ठिकाणी ड्रेनेजवरती काम करणार. कारण IV इस्टेटचा भाग पूर्ण ड्रेनेजचा प्रश्न फार गंभीर आहे. बाईप रोडचा ड्रेनेजचा प्रश्न फार गंभीर आहे. RMC गार्डनचा प्रश्न गंभीर आहे. लवकर रोडचा प्रश्न गंभीर आहे. तर या ठिकाणी DPR तयार करून जर तो नियोजनबद्ध जर सोडवला तर तो प्रश्न मार्गी लागेल. पण सर, जसं की आपण सांगतो ह्या सर्व गोष्टी एवढ्याही सोप्या नाही आहेत, तर या सर्व योजना किंवा गोष्टी करण्यासाठी तुम्ही निधी कसा? महानगरपालिकेचा निधी आहे, राज्य शासनाचा आहे. कारण राज्य शासन भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. केंद्र सरकारचा पण त्या ठिकाणी निधी मिळतो. केंद्र सरकारमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे हे काम करण्यासाठी मला अतिशय सोपं आहे आणि नियोजनबद्ध मी ते काम करू शकतो. सर, हे झाले आपले वाघोलीतले प्रश्न. पण माझा पुढचा प्रश्न असा होता की शिक्षणाबद्दल तुमचं वाघोलीतलं कसं मत आहे? कारण की जसं की आपण जाणतो वाघोलीमध्ये एवढ्या प्रायव्हेट शाळा झालेल्या आहेत ज्यांचे फीस तुम्ही ऐकाल तरी म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार. एवढ्या म्हणजे ज्युनियर KG, सिनियर KG म्हणजे नर्सरीच्या मुलांना 1.5 लाख 2 लाख रुपये फीस आहेत. तर हे एक सामान्य परिवार नाही. ह्याच्यामध्ये काय आहे की हे वाघोलीमध्ये किंवा परिसरामध्ये जवळजवळ 28 मोठे स्कूल आहेत आणि याच्यावरती पुणे महानगरपालिकेचा अंकुश नाही आहे. बरोबर. मी त्याचे नियम अटी त्या ठिकाणी स्कूल पाळत नाही आहे. त्यांच्या मनमानी पद्धतीने त्या ठिकाणी फी घेतात. तर त्याच्यावरती पुणे महानगरपालिकेचा आणि राज्य शासनाचा अंकुश आणला आणि त्यांच्या नियमानुसार अटीनुसार जर त्या ठिकाणी हे जर केलं तर त्या ठिकाणी 100% ती फी 100% कमी होईल. कारण या भागातील मुलांना चांगलं शिक्षण आणि कमी खर्चामध्ये शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी या भागातील स्कूल असतील याच्यावरती पुणे महानगरपालिका आणि राज्य शासनाचा अंकुश आणून नियम अटीनुसार त्यांनी ती फी घेतली पाहिजे. त्याच्यावरती मी काम करेल जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी चांगल्या स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी मुभा मिळेल आणि त्या ठिकाणी तो जाऊन शिकू शकतो. थँक्यू सर. आणि सर, जसं की आम्ही जाणतो वाघोलीमध्ये प्लेग्राऊंड नाही आहे, ठीक आहे. तर मग मुलांना 1-2 सातव पाटील आणि भारत ग्लोबल हे 2 सोडले तर वाघोलीमध्ये कुठेच प्लेग्राऊंड किंवा खेळण्यासाठी अशी जागा नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? याच्यामध्ये ज्यावेळेस PMRDने ॲम्युनिटी स्पेस जागा ज्या आहेत ह्या जागा पुणे महानगरपालिकेला वर्ग केलेल्या आहेत. बरं. आणि मोठे प्लॉट जे आहेत त्या ठिकाणी स्टेडियम करणं गरजेचं आहे. म्हणजे कुस्तीचा असू द्या, क्रिकेटचा असू द्या, हे ग्राउंड करणं गरजेचं आहे. तर मी प्रायोरिटीवरती ह्या PMRDच्या जागा ज्या ॲम्युनिटी स्पेसच्या जागा महानगरपालिकेला वर्ग झाले तर त्या ठिकाणी काही ठिकाणी गार्डन करणं गरजेचं आहे, काही ठिकाणी नाट्यगृह करणं गरजेचं आहे, काही ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड करणं गरजेचं आहे, काही ठिकाणी कुस्तीचं ग्राउंड करणं गरजेचं. हे जे वेगवेगळे आहे, स्विमिंग पूलची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या भागातील मुलं, आपल्या भागातील नागरिक यांना आपला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी या भागातील ग्राउंड, स्टेडियम करणं प्राधान्य मी त्या ठिकाणी त्याला देणार आहे. माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की वाघोलीतल्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल तुमचं काय? आता ज्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य होतो, उपसरपंच होतो, तर मी त्या ठिकाणी 1 एकरमध्ये गार्डन केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मी आत्ता सांगितलं की ज्या ॲम्युनिटी स्पेस आहे तर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं उद्यान, नाना नानी पार्क अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे उपक्रम आपल्याला करता येतील. मग त्यामध्ये योगा असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, स्विमिंग पूल असेल, असे वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळे उद्यान आपण त्या ठिकाणी या भागामध्ये करू शकतो. खराडीमध्ये, चंदननगरमध्ये, आता खराडीमध्ये सुद्धा क्रिकेटचं ग्राउंड असणं गरजेचं आहे. वाघोलीमध्ये क्रिकेटचं ग्राउंड असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ते प्राधान्याने आपण ते करणार आहोत. धन्यवाद सर. खूप सुंदर संदेश दिलेला आहे तुम्ही आणि खरंच जनतेला खूप आनंद होणार आहे की भावी नगरसेवक संदीप सातव सरांचं मत ऐकून. तुमच्या माध्यमातून मी जनतेला एक आव्हान करू इच्छितो. आपण फक्त मतदान करायला येऊ नका, तर मतदान ही आपली एक जबाबदारी आहे. आपल्या भागाचे प्रश्न, आपल्या भागाचा विकास, आपल्या भागाचे
पुढं व्यावसायिक सगळ्या गोष्टी ह्या आपल्या एक मतावरती अवलंबून असतात आणि तुमचं एक मत हे परिवर्तन करू शकतं. ज्यावेळेस ही जागरूकता तुमच्यामध्ये निर्माण होईल तर त्यावेळेस आपल्या भागाचा विकास, आपल्या भागाचे प्रश्न हे नक्की सुटतील आणि चांगला माणूस जर तुम्ही निवडून दिला तर नक्कीच आपल्या भागाचा विकास होईल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एवढा तुमचा Thank you. अमूल्य वेळ दिला. ही होती परिवर्तन न्यूजची पॉडकास्टची एक खास मुलाखत संदीप सातव सरांची आणि मी होती तुमची होस्ट ईश्वरी. परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा.